आईचा शब्द प्रमाण मानला आणि हा राजा माणसाच्या घराघरापर्यंत गेला, दारादारापर्यंत गेला, चुली चुलीपर्यंत गेला. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्याविषयीची जागृती केली आणि आपल्याला हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल. एका एक शब्दाने एक एक माणूस जोडायला सुरुवात केली. पाता 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 राजावर विश्वास ठेवला आणि एक एक मावळ मातीमधला मावळा राजाच्या पाठीशी येऊन उभा राहिला. बनते बनते कारवा बन गया. 100-500 मावळ्यांची फौज तयार झाली आणि पहिल्यांदा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्य स्थापनेची. आणि गडावर एकच किलकारी झाली, एकच किलकारी झाली, हर 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 या किलकारीने संपूर्ण महाराष्ट्र पाता पाता खाडकन जागा झाला. जो जागा झाला तो उठून बसला, जो उठून बसला तो उभा राहिला, जो उभा राहिला तो चालायला लागला, तो चालायला लागला तो धावायला लागला, आणि जो धावायला लागला तो पुन्हा परत नाही आला. पाता पाता माझ्या राजाने एक गड किल्ला ताब्यात घेण्याला सुरुवात केली. पहिला किल्ला राजाने जिंकला तोरणा, दुसरा रोहिडा, तिसरा पुरंदर आणि किल्ले राजाने ताब्यामध्ये घेतले 342. आणि एकदा तर या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर साऱ्या मावळ्यांनी गजर केला. सकल गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत राजकार्य धुरंधर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. बाळ शिवा राजा झाला, नांदायला लागला आणि गड किल्ले राजाने ताब्यामध्ये घेतले. राज्यातल्या रयतेने मोकळा श्वास घेतला, एक मोकळा श्वास घेतला आणि माणसं आनंदाने जगायला लागली. आणि म्हणून असा राजा जन्माला आल्यानंतर जर माणसाला आनंद होत असेल, त्यांना सुख मिळत असेल, त्यांची संकट दूर होत असतील तर प्रत्येक माणूस का म्हणणार नाही बाबा राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजा निर्माण केले तलवारीच्या धारेवर. वाह क्या बात है. निर्माण केले तलवारीच्या धारेवर. माझ्या राजा Thank you.
भगवा झेंडा घेतल्यावर Hey,